उंदीची साईज सुद्धा रबदार आहे आणि उंच आहे. रबदार आहे आणि उंच आहे. गव्हाची क्वालिटी एकदम आहे. पान सुद्धा जर बघितलं तर हिरवटपणा, पानामध्ये हिरवटपणा एकदम जबरदस्त आहे. बरोबर आहे ना. आणि फुटव्यांची संख्या सुद्धा जास्त आहे. सर आपलं नाव? वाल्मिक शामरावजी. वाल्मिक शामरावजी अढार. कुठलं गाव आहे आपलं? आपला अलमडो. अलमडो का? बरोबर. काय पूर्ण शेती करता? अच्छा. किती एकर शेती आपल्याकडे? 25 एकर. 25 एकर. कुठले पिकं घेता आपण? आपण चना, गहू, चना गहू, तूर, कापूस आणि सोयाबीन. अच्छा. तर ह्या औषधाबद्दल आपल्याला कोण माहिती दिली आहे? जगन्नाथ जगनजी जिलपे. बरं, या गव्हावरती तुम्ही हे औषध वापरलेलं आहे? हो. किती फवारण्या झालेल्या? 2 फवारण्या. 2 फवारण्या झालेल्या. बरं, 2 झाल्या. आणखी तिसरी औषध किंवा समजा मारण्याच्या वेळी आम्ही थोडंसं थांबवतो. म्हणजे काय प्रॉब्लेम झाला होता? रोजदार नाही भेटून राहिले. अच्छा, रोजंदाराचा प्रॉब्लेम आहे. बरोबर. तर याच्यावर 2 फवारण्या तुमच्या झालेल्या आहेत. तर काय अनुभव आला आपल्याला? अनुभव म्हणजे फुटवे जास्त फुटले आहे. अच्छा. आणि त्यानुसार आम्हाला असं वाटते की जे आम्ही 8 ते 10 पोती उतारी घेत होतो ते 10 ते 12 पोते सहज होईल अशी आमची अपेक्षा. अच्छा. म्हणजे आधी 8 ते 10 पोते होत होते. याच शेतामध्ये हे औषध वापरल्यानंतर आपल्याला 10 ते 12 होईल ही अपेक्षा आहे. बरं. आणखी काय फरक वाटते गव्हाच्या क्वालिटीमध्ये? गव्हाच्या क्वालिटी म्हणजे जे हिरवटपणा होती झाडाची क्वालिटी चांगली दिसून पडेल. अच्छा. बरं, मला फुटवे दाखवू शकता का तुम्ही? किती फुटवे तुमचे याला आहेत? आधी किती राहत होते? आधी 15 ते 17 राहत होते. आता किती असतील? आता 22 ते 25. बरं, बघा बरं याच्यामध्ये. 1 2 म्हणजे एका गव्हाच्या दाण्यापासून साधारणतः हे 22 फुटवे म्हणजे एका गव्हाच्या दाण्यापासून 22 हे फुटवे निघाले. अच्छा. आणि उंदीची साईज सुद्धा रबदार आहे आणि उंच आहे. गव्हाची क्वालिटी एकदम आहे. पान सुद्धा जर बघितलं तर हिरवटपणा, पानामध्ये हिरवटपणा एकदम जबरदस्त आहे. बरोबर आहे ना. आणि फुटव्यांची संख्या सुद्धा जास्त आहे. याच्यामुळे साधारणतः तुमचा जो अंदाज आहे किंवा 8 ते 10 क्विंटल मला आधी होत होता, या ठिकाणी 10 ते 12 क्विंटल याच्यामुळं होईल. या ठिकाणी चांगले अनुभव आपल्याला या औषधाचे आलेले आहेत. बरोबर. आणखी कुठल्या पिकावरती वापरलं? चण्यावर वापरला त्या चण्यावर. अच्छा. आणखी बाकी पराठी वगैरेला नाही? पराठी. या औषधामुळे आपलं पूर्ण समाधान आहे. पूर्ण समाधानी आहात आपण. अच्छा. या औषधाचे आपल्या मित्रांना, आपल्या कास्तकार बंधूंना आपले अनुभव आपण सांगायला पाहिजे. त्यांचं सुद्धा उत्पादन वाढलं पाहिजे. जसं तुमचं उत्पादन या ठिकाणी वाढणार आहे तसं त्यांचं पण उत्पादन वाढलं पाहिजे, आहे की नाही. या ठिकाणी त्या लोकांना आपण माहिती देणार. ठीक आहे. धन्यवाद.